जय हिंद मित्रांनो अनेक मित्रांचा मला फोन आला होता आणि मेसेज सुद्धा की सर आता जस्ट आमची 12वी झालेली आहे, तर आम्ही पोलीस भरतीला सुरुवात करावी की नाही करावी किंवा करावी तर शून्यापासून आता सुरुवात कशी करावी। अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की आता येणारी 2025 ची सर्वात मोठी पोलीस भरती असू शकते, कारण 15,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात येण्याची शक्यता आहेच। त्यासोबतच मग आता जर तुमचं काहीच झालं नसेल तर शून्यातून सुरुवात कशी करावी याबद्दल आज आपण बोलणार आहोत। आणि 12वी पास झाल्यानंतर पुढे तुम्हाला सगळ्यात फास्ट मध्ये आणि कमी वयामध्ये सरकारी नोकरी कोणती मिळवावी यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे त्याबद्दल चर्चा करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे अजून किती वेळ भेटणार भरतीसाठी, म्हणजे पोलीस भरती जी काय होणार आहे तर या भरतीसाठी अजून तुमच्याजवळ किती वेळ आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवात करूया आपण। बघा, पोलीस भरती हा तुमच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे, कारण जे आता जस्ट 12वी झालेले असतील किंवा आता 12वीची परीक्षा दिलेली असेल, कॉन्फिडन्स तर असेलच की आम्ही पास होणार म्हणून। मग जर तुम्ही पास होणार म्हणून कॉन्फिडन्स आहे तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती। आणि या पोलीस भरतीमध्ये आत्ता सुद्धा 17,000 पेक्षा किंवा कमीत कमी 15,000 तरी जागा निघतील यात काही शंका नाही आहे, कारण अनेक रिक्त जागांचा जो अहवाल आता येतोय त्या अहवालानुसार फक्त मुंबईमध्येच 5 ते 6,000 पदं आहेत। मग विचार करा, आणि आणखी नवीन पोलीस आयुक्तालय तयार होत आहे, त्यामुळे जागा 100% 15,000 प्लस जागा निघणार आहे। आणि जर 15,000 प्लस जागा निघणार आहे तर याच्यामध्ये तुमचा नंबर मात्र लागलाच पाहिजे। बघा मित्रांनो, तयारी करत असताना किंवा शून्यातून तयारी करत असताना सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायचंय, सर्वात आधी पोलीस भरतीचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे। जो पॅटर्न समजला तो पोलीस झाला हे 100% आहे। कालचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता विशाखा साळुंके नावाच्या मुलीची, जिने फक्त 4 महिने मेहनत घेतली, पहिल्यांदा पोलीस भरती दिली, 4 महिने मेहनत घेतली आणि मुंबईमध्ये टॉप आलेली मुलगी आहे। तिच्याबद्दल मी डिटेलमध्ये माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे, तर तोच पॅटर्न आता आपण समजून घेऊया। तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असताना फक्त तुम्हाला पोलीस शिपाईची तयारी करायची नाहीये, तर पोलीस शिपाई आहेच, सोबतच तुम्हाला पोलीस शिपाई चालकचं सुद्धा आत्तापासूनच तयारी करायची आहे, कारागृहाची पण करायची, SRPF ची पण करायची आणि पोलीस बँड पथक सुद्धा करायचं आहे। म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, जेव्हा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असतात तर हे 5 घटक तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे। असे काही विद्यार्थी आहेत ज्याने शिपाईमध्ये सिलेक्शन झालं नाही, चालकमध्ये सिलेक्शन झालं नाही, त्या विद्यार्थ्यांचा कारागृहामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। म्हणजे हलक्यात काहीच घ्यायचं नाहीये। काही विद्यार्थ्यांची इकडे सिलेक्शन झालं नाही, SRPF मध्ये सिलेक्शन झालेले आहेत। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की कुठेही सिलेक्शन होऊ शकतो आणि तुम्ही हे 4-5 जे काय फील्ड आहे, जे काय पद आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। म्हणजे ॲट अ टाइम ज्यावेळेस पोलीस भरती निघेल तुम्ही या 5 पदासाठी पहिल्यांदा तुम्ही अप्लाय करू शकता। ठीक आहे, आता तुम्हाला पद सांगितली, आता थोडक्यात यांचं ग्राउंड बद्दल थोडक्यात माहिती देतो। बघा, सर्वात आधी तुम्हाला काय द्यायचं मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला मैदानी चाचणी क्वालिफाय करायची आहे। पहिली परीक्षा तुमची मैदानी चाचणीची आहे आणि या मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी 44 प्लस तुमचा टार्गेट असलं पाहिजे की मी 44 प्लस मार्क घ्यायलाच पाहिजे काही करून। त्यासाठी बघा, शिपाईचा जर आपण विचार केला तर आपल्याला 3च इव्हेंट आहे। गोळा आहे, ठीक आहे, 15 मार्काला, त्याच्यानंतर 100 मीटर आहे 15 मार्काला, 1600 मीटर आहे 20 मार्काला, किंवा 800 मीटर मुलींसाठी 20 मार्काला, असे 50 मार्काचे इव्हेंट आहे। आणि या 50 पैकी आपल्याला काय मिळवायचे, 44 मिळवायचे। पहिला टार्गेट तर तुम्ही हेच ठेवा। काही मुलं काय करतात, अरे माझं तर विदाऊट प्रॅक्टिस 35 मार्काचा ग्राउंड निघून जातो, 36 मार्काचा ग्राउंड निघून जातो, मला प्रॅक्टिस करायची गरज नाही, ज्यावेळेस भरती निघेल त्यावेळेस मी बघेल। आणि असे विद्यार्थी भरती निघतात, ते बघतच राहतात, परत दुसऱ्या वर्षी दुसरी भरती निघते तरी सुद्धा ते बघतच राहतात। तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला 44 प्लस ग्राउंडमध्ये पडलेच पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे, लक्षात घ्या। आता बघा, हे 3 इव्हेंट जे आहे हे कुठं कुठं आहे बघा, हे तुम्हाला पोलीस शिपाईला मिळतील, हेच तुम्हाला कारागृहाला देखील मिळतील। आता जर चालकचा विषय आला तर चालकमध्ये काय, फक्त गोळाफेक आहे आणि 1600 मीटर आहे। आणि चालकमध्ये कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 मार्क जास्तीत जास्त गेले पाहिजे, किंवा 2 ते 3 मार्क। आता याच्यामध्ये गोळ्याला जर आपण विचार केला तर 20 मार्काला गोळा आहे,
तर 20 पैकी तुम्हाला 20 मार्क भेटलेच पाहिजे आणि 30 मार्काला 1600 मीटर आहे तर तुम्हाला 30 पैकी किमान 27 मार्क तरी आले पाहिजे। म्हणजे जास्तीत जास्त जाऊन किती मार्क जाणार, 3 मार्क गेले पाहिजे। इव्हन 47चा तरी ग्राउंड तुमचं बसलंच पाहिजे, कारण या ठिकाणी 100 मीटर नाहीये ज्या 100 मीटरमध्ये मुलांचे मार्क जातात। जर आपण कारागृहाचं सांगितलं, चालकचं सांगितलं, SRPFचं जर बघितलं तर या SRPF मध्ये कमीत कमी तुम्हाला 97+ मार्क आले पाहिजे। कसे येणार तर याच्यामध्ये 100 मीटर हे तुम्हाला 25 मार्काला आहे, त्याच्यानंतर 5 किलोमीटर जे आहे हे तुम्हाला 50 मार्काला आहे आणि त्याच्यानंतर गोळा जे आहे ते तुम्हाला 25 मार्काला आहे। अशी 100 मार्काची ग्राउंडची एक्झाम होणार आहे आणि या ग्राउंडमध्ये तुम्हाला 97 मार्क पाहिजेच पाहिजे मित्रांनो। 100 मीटर तयारी केली ती सर्वच ठिकाणी तुम्हाला कामात येणार आहे। 5 गोळाफेकची तयारी केली ती सर्वच ठिकाणी तुम्हाला कामात येणार आहे। बँड पथकचा पण सेम पॅटर्न आहे। म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय की ग्राउंडमध्ये तुम्हाला कमीत कमी एवढे मार्क पाहिजे आणि जर SRPFचं म्हणत असाल तर 97+ तुम्हाला मार्क पाहिजे आणि जर तुम्ही चालकचं म्हणत असाल तर 47+ मार्क पाहिजेच। आणि यासाठी तुम्हाला खरं तर खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे आणि जास्तीत जास्त मेहनत तुम्ही याच्यावरती केलात तर तुमचं लेखीसाठी तुम्ही पात्र ठरतात। आता बघा काही मुलं असे आहेत जे वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतायत, वर्षानुवर्ष तयारी करतायत, परंतु अजूनही पोलीस झालेले नाही। काहींचं वय संपलं, काहींचं वय संपत आलेलं आहे, तरी सुद्धा त्यांची निवड पोलीसमध्ये झाली नाही का, त्यांना लेखी पॅटर्न अजून कळालेलं नाही बहुतेक, किंवा कळालं पण ते त्याच्यावरती प्रॅक्टिकली करत नाहीत। आता पोलीस भरतीचं काय आहे, नवीन मार्केटमध्ये अनेक हजारो पुस्तकं दररोज येत आहेत। हा पुस्तक येत आहेत, वेगवेगळे प्रकाशनाचे पुस्तक येत आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं काय आहे, प्रश्नपत्रिका संच, या प्रश्नपत्रिका संचेतून 70% प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला विचारतात। हो खरं आहे, पण तुम्ही जे मार्केट कोणीतरी बोलणार, मित्र बोलणार किंवा कोणीतरी बोलणार बाबा या पुस्तकाचा अभ्यास कर, त्या पुस्तकाचा अभ्यास कर आणि हा भाऊ हे पण पुस्तक घेतो, ते पण पुस्तक घेतो, दुसरं पण घेतो, म्हणजे त्याच्याकडे पुस्तकाचा पार थप्पा लागलेला असतात आणि ते एक अरे अख्खा 2 वर्ष 3 वर्ष जरी तू वाचले तरी तुझे सर्व पुस्तक वाचून होत नाही बाळा। त्यामुळे काय करायचं, एकच पुस्तक, एक प्रश्नसंच कंपल्सरी असला पाहिजे आणि एक पुस्तक गाईड म्हणून तुमच्याकडे असला पाहिजे। मग ते कोणत्याही प्रकाशनाचं घ्या, कोणत्याही प्रकाशनाचं एक पुस्तक घ्या, फक्त पोलीस भरती मार्गदर्शन म्हणून तुम्हाला पाहिजे। मग ते तात्या पाटीलचा ठोकळा असेल, नोबेल प्रकाशन असेल, सह्याद्रीचा ठोकळा असेल, कोणताही एकच घ्या, सगळीमध्ये सारखेच मटेरियल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि तेवढंच करायचंय तुम्हाला, वेगळं करायचं नाही। काय माहितीये का, 10 पेज घेतले तुम्ही, 10 पेज, तर ते 10 पेज परफेक्ट करा। जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत पुढे जाऊच नका ना, कारण तुम्ही 10 पेज परफेक्ट केलं, याच्यातून तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे। असा पॅटर्न तुम्हाला अभ्यासाचा ठेवायचा आहे। प्रश्नपत्रिकातून तुम्हाला समजून घ्यायचं की नेमका प्रश्न कसे विचारतात, कोणत्या घटकावरती आपल्याला भर द्यावा लागतो आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यासाचं परफेक्ट नियोजन करायचं आहे, तरच तुम्ही यावर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा भरती होऊ शकतात। ठीक आहे, आता व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून तुम्हाला मी कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला कळालं असेल की फक्त पुस्तक घ्या, एकच पुस्तक घ्या आणि परफेक्ट करा। आता आपल्या अकॅडमीमध्ये किंवा आपल्या क्लासेसमध्ये कशा पद्धतीने तयारी करून घेतो थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो, समजून घ्या। पोलीस भरती व्हायचे, हां तुम्हाला सांगत होतो की ती विशाखा नावाची मुलगी आहे, तिची आता फक्त मुंबईमध्ये टॉपर केलेला आहे 4 महिन्याच्या जीवावरती, याचा संपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेला आहे ऑलरेडी। आता जो आपला महत्त्वाचा मुद्दा आपण जे चर्चा करणार त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। बघा मित्रांनो, आपण आमच्या अकॅडमीमध्ये कशा पद्धतीने पोलीस भरतीची तयारी करून घेतो थोडक्यात तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी येऊ शकतात। बघा ग्राउंडची तर तयारी होते, स्वतःही करू शकता तुम्ही, पण पेपर महत्त्वाचा आहे, कारण पेपरला तुम्हाला जास्त मार्क आले तरच तुमचा पुढे फायदा आहे। ठीक आहे, मग आता पेपरमध्ये जर तुम्हाला जास्त मार्क मिळवायचे तर या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अकॅडमी जॉईन करायची असेल तर या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंच आहे। आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे की तुम्हाला आम्ही कशा पद्धतीने तयारी करून घेतो, बघा आठवड्याला आम्ही कमीत कमी तुम्हाला एक 6 प्रश्नपत्रिका देतो आणि या 6 प्रश्नपत्रिकांचा फुल टू अभ्यास मुलांकडून करून घेतो। आता एक करण्यामागचा उद्देश काय, अजून पोलीस भरती डिक्लेअर नाही झाली तोपर्यंत या 6 प्रश्नपत्रिका आम्ही त्यांना देतो, म्हणजे एकंदरीत 600 प्रश्न आणि या 600 प्रश्नांमधून 100 मार्काचा एक पेपर तयार केला जातो। म्हणजे प्रश्न त्यांना आधीच दिले जातात आणि त्याच्यावरती 100 मार्काचा पेपर तयार केला जातो। म्हणजेच काय विद्यार्थ्यांना टार्गेट भेटतं की बाबा नाही
मग आम्हाला सरांनी आता 600 प्रश्न दिलेत आणि त्याच्यावरतीच आपल्याला अभ्यास करायचा आहे। एक आठवड्याला जर तुम्ही 600 जरी प्रश्न पाठ केले तर भरती येईपर्यंत इनफ होऊन जातात। आणि त्याच्यावरती 100 मार्काचा पेपर घेतला म्हणजे या 100 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला 90 पेक्षा जास्तच मार्क पाहिजे। म्हणजे तुम्ही जे 6 प्रश्नपत्रिका हातामध्ये घेतल्यात त्यांना जर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क मिळाले तर याचा अर्थ तुमचा अभ्यास हे 90% परफेक्ट झाला आहे। तुम्ही विचार करा, 4 आठवडे असतात महिन्यातून, 4 आठवड्याला आम्ही 600 प्रश्न मुलांना देतोय म्हणजे जवळपास 6 चुक 2400 प्रश्न मुलांना एका महिन्यामध्ये मिळतात। आणि जर 6 महिने हा पॅटर्न तुम्ही यूज केला, याला गुणिले आणखी 6 करा, 6 चुक 24, 24 4 हातच्याला 2, 6 दुने 12 2 14 म्हणजे जवळपास 14,400 प्रश्न। म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं 6 महिन्यामध्ये 15,000 प्रश्न तुमचे डायरेक्ट पाठांतर होऊन जातात। आणि या पाठांतर 15,000 प्रश्नापैकी मला सांगा परीक्षेमध्ये 80 ते 90% तुम्हाला प्रश्न हेच असणार, हे 100% सत्य आहे। आणि मग जर तुम्हाला 70 ते 80% हेच प्रश्न विचारले जाणार आहे तर तुमची तयारी होणार नाही का? तुम्ही आरामात जो आम्ही पॅटर्न राबवतो तो पॅटर्न जर तुम्ही वैयक्तिक जरी केला तरी तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क मिळतील, हीच गॅरंटी आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर फ्रीमध्ये टेस्ट पाहिजे असतील, फ्रीमध्ये सिलेबस जर पाहिजे असेल, टेस्ट किंवा लेक्चर वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, नक्की जॉईन करून घ्या। आणि जर तुम्हाला ऑफलाईन अकॅडमी आपली जॉईन करायची असेल आणि पूर्ण आमच्या मार्गदर्शनाखाली जर तयारी करून घ्यायची असेल तर या नंबरवरती संपर्क साधा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी आत्तापासूनच करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत जय हिंद।